आम्ही अतिक्रमणधारक नाही, झोपडपट्टीधारक. पुनर्वसनाच्या मागणीसाठी धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर धाक. शहरातील रेल्वे स्टेशन रोड परिसरातील अनुसूचित जातीच्या 220 झोपडपट्टीधारक कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी स्टेशन रोड ते क्युमाईन क्लबपर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी धुळे महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देत 50 ते 60 वर्षापासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे त्याच ठिकाणी किंवा कायदेशीररित्या सामूहिक पुनर्वसन करावे, अशी मागणी केली. धुळे महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या बुलडोझर कारवाईला तात्काळ स्थगिती देण्याची मागणीही करण्यात आली. 2017 मध्ये मनपा प्रशासनाने पुनर्वसनाचे लेखी आश्वासन दिल्याचा उल्लेख करण्यात आला असून उर्वरित कुटुंबांना अद्याप कायमस्वरूपी घरकुल मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित जागेवर कोणताही विकास आराखडा नसताना रहिवाशांना हटविण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करण्यात आता. तसेच रहिवाशांकडे घरपट्टी पावत्या, मतदार याद्या, जन्म मृत्यू दाखले, शाळा दाखले आदी पुरावे असल्याने त्यांना अतिक्रमणधारक नव्हे तर झोपडपट्टीधारक घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली. पुनर्वसनासाठी महाडा, रमाई घरकुल किंवा प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बहुमजली इमारती उभारण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली. मोर्चात वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या शमिभा पाटील, महामंडलेश्वर पार्वती जोगी, रिपब्लिकन पक्षाचे नेते शशिकांत वाघ, शिवसेनेचे आनंद लोंढे, शंकर खरात, वंदना बागुल, गौतम पगारे, एडव्होकेट संतोष जाधव, सिद्धार्थ जगदेव, प्राध्यापक अनिल दामोदर, राज चव्हाण, सागर धिवरे, एडव्होकेट विशाल साळवे, विनोद केदार, आकाश बागुल, सागर बागुल, अंकुश सोनवणे, गंगूबाई साळवे, राजमल मोरे, छाया मोरे, चंद्रभागा मोरे, सुनीता मोरे, नामदेव मोरे, भीमराव निकम, वाल्मिक निकम, पूनम निकम, सिद्धार्थ साळवे, अनिता साळवे, इंदुबाई झालटे, यशवंत झिरे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकार, रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धुळे शहरातील रेल्वे स्टेशनला लागून असलेली साधारणतः 1952 पासून असलेली तिथल्या अनुसूचित जाती जमातीच्या आणि मागासवर्गीयांच्या वस्तीच्या अतिक्रमण काढण्याच्या संदर्भामध्ये धुळे महापालिकेच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून जी अन्यायकारक कारवाई चाललेली आहे त्या कारवाईच्या भीतीपोटी रणरणत्या उन्हात तिथे असलेल्या सगळ्या रहिवासी व धुळे शहरातील वंचित बहुजन आघाडीचे रवी अण्णा खरात असतील, त्यासोबत शंकर अण्णा खरात असतील, त्यासोबतच सर्व वेगवेगळ्या पक्षाच्या आणि जे फुले शाहू आंबेडकरी विचारांचे लोक आहेत यांच्या माध्यमातून एक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. प्रामुख्याने मागण्या याच होत्या की साधारणतः 75 वर्षापासून असलेली वस्ती आणि या वस्तीवर असलेला रहिवासी याचे सगळे कागदपत्रे पुरावे आहेत आणि त्यांना 2017 साली अशाच पद्धतीने मनमानी कारभार करत महापालिकेने निष्कासित केलं होतं आणि पुन्हा एकदा त्यांच्यावर जर निष्कासनाची कारवाई केली जात असेल तर हे अन्यायकारक आहे. म्हणून माननीय विष्णू मॅम यांच्यासोबत आज जी चर्चा झाली त्या चर्चेतून एक सकारात्मक चर्चा झालेली आहे. तर विस्पुते मॅम यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत योग्य पद्धतीने चर्चा करून कारवाई थांबवण्याच्या संदर्भातली भूमिका घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या रहिवाशांना त्या आमच्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने आम्ही म्हटलेलं आहे की जैसे ते जिथे आहोत तिथेच आम्हाला कायम करण्यात यावं, घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावं. कारण ही कुटुंब जर शहराबाहेर काढली गेली किंवा त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं तर त्यांच्यासमोर रोजगाराचे प्रश्न उभे राहतील, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न उभे राहतील. तर या सगळ्या गोष्टींना घेऊन चर्चा झालेली आहे. मुळातच या सगळ्या मागे असलेलं जे राजकारण आहे या राजकारणामध्ये एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते की धुळे शहराचे भारतीय जनता पार्टीचे असलेले आमदार अग्रवाल या अग्रवालांची त्याच वस्तीच्या रोड ओलांडून समोर असलेल्या प्लॉटचे ॲसेट्स आहेत आणि त्यांना त्यांचं ड्रीम पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या ड्रीमला योग्य तो भाव मिळणार नाही कारण समोर बौद्ध वस्ती आहे आणि म्हणून ही वस्ती हलवण्यात येत आहे. अशा पद्धतीचा मनसुबा हा आयुक्तांना समोर घेऊन जर इथे आमदार महोदय करत असतील तर वंचित बहुजन आघाडी आणि इथला आंबेडकरी समुदाय हे कदापि खपवून घेणार नाही. याच्या संदर्भामध्ये आम्ही आक्रमक भूमिकेमध्ये आहोत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही प्रसंगी जर गरज पडली आम्हाला वाटतंय तर पालकमंत्र्यांच्या घरापर्यंत पायी कूच करण्याच्या तयारीत देखील उभ्या.